नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज सकाळी मार्केट सुरू झालं तेव्हापासून तेजी होती व दिवसभर तेजी वाढतच होती। सकाळी 9:50 सुमारास सेन्सेक्सनं इतिहासात पहिल्यांदाच 80,000चा टप्पा क्रॉस केलेला आहे। आजचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व क्षेत्रातील कंपन्यांमध्ये सर्व सेक्टरमध्ये आज तेजी दिसून आलेली आहे। आज मार्केट संपताना सेन्सेक्स हा 543 पॉईंटने वाढून 79,987 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 163 पॉईंटने वाढून 24,286 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये BSE CPSE इंडेक्स 1.77%, बँक इंडेक्स 1.75% वर आहे। BSE PSU इंडेक्स 1.67% वर आहे। BSE मिड कॅप इंडेक्स 0.86% आणि स्मॉल कॅप इंडेक्स 0.867% वर आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स 3.74%, अडानी पोर्ट 2.43%, कोटक बँक 2.32%, HDFC बँक 2.20% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। TCS 1.30%, टायटन कंपनी 1.16%, रिलायन्स इंडस्ट्रीज 0.81%, टाटा मोटर्स 0.58% अशी घसरण आहे। आज FIIने 5,484 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 924 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। एकंदरीत आजचा दिवस हा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सुवर्ण हस्ताक्षराने लिहिण्यासारखा आहे। धन्यवाद।